व्हाईल लूपमध्ये ॲक्च्युली कंडिशन्स बेस असतं. जी कंडिशन जर ट्रू असेल, ॲज लॉंग ॲज द कंडिशन इज ट्रू, ॲज लॉंग ॲज दिस कंडिशन इज ट्रू, त्याच्यावर बेस असतो व्हाईल लूप. जर कंडिशन ट्रू असेल, व्हाईल लूपच्या आतमधलं जे लॉजिक आहे, लॉजिक इनसाइड द व्हाईल ब्लॉक, दॅट विल बी कीप्स ऑन एक्झिक्युटिंग. वन्स द कंडिशन इज फॉल्स, व्हाईल लूप ब्रेक होऊन जातो. आतमधली जी कंडिशन्स आहे त्या कंडिशन्स कधीच मग एक्झिक्यूट होत नाही. दॅट इज अ व्हाईल लूप. कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत व्हाईल लूप काम करत राहील. याचं एक्झाम्पल आपण बघूया. आता जे आपण आतापर्यंत हे केलं होतं, फॉर लूपने काम केलं होतं ना आपण, प्रिंट नंबर्स फ्रॉम 1 to 5 युझिंग व्हाईल लूप. हे कसे प्रिंट करायचे? 1 to 5 पर्यंत जे नंबर्स आहेत हे व्हाईल लूपनं कसे प्रिंट करायचे, याचं हे लॉजिक. ठीक आहे. लॉजिक काय लिहिलेलं इथं बघा. आयची व्हॅल्यू 1 घेतली आहे. ठीक आहे. आयची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5? येस ऑर नो? येस, इट इज लेस दॅन ऑर 5. प्रिंट आहे, 1 विल बी प्रिंटेड. आयची व्हॅल्यू किती झाली? i+1. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सांगितला होता मी कधीतरी, i इज इक्वल्स टू i+1. असाइनमेंट ऑपरेटरमध्ये सांगितलं होतं नाही. हां, काय झालं आयची व्हॅल्यू इथे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i? 2 झाली ना. हां, पुन्हा हा 2 इथे गेला कंडिशन चेक करण्यासाठी. 2 इज लेस दॅन 5, लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5. कंडिशन इज करेक्ट ना. 2 विल बी प्रिंटेड. 2 विल बी प्रिंटेड. नंतर किती होईल सांगा आयची व्हॅल्यू? 2+1 किती होईल? 3 होईल ना. 3 इथे जाईल. इथे बघा ना आयची व्हॅल्यू 2+1 दॅट इज नाव 3. 3 इथे जाईल. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5. येस, कंडिशन इज ट्रू. वन्स द कंडिशन इज ट्रू, व्हॉट विल हॅपन? 3 विल बी प्रिंटेड ओव्हर हियर. ठीक आहे. प्रिंट स्टेटमेंट आहे ना. नंतर इथे गेली व्हॅल्यू 3. 3+1 किती झालं? 4 झालं. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5. येस, कंडिशन इज ट्रू. 4 विल बी प्रिंटेड. 4+1 किती झालं? 5. 5 झालं. 5 इज लेस दॅन इक्वल्स टू 5. दोनपैकी एक आहे, लेस दॅन नाही पण इक्वल टू आहे. 5 विल बी प्रिंटेड. नंतर 6 होईल तो. 5+1 6. 6 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5. नो, कंडिशन इज फॉल्स. इथेच थांबा. व्हॉट एव्हर द व्हॅल्यू आहे त्या प्रिंट इथं होऊन जातील 5 पर्यंत. कळलं का? हाऊ टू प्रिंट द व्हॅल्यूज युझिंग द व्हाईल लूप. व्हाईल लूपचा उपयोग. ओके. हीच गोष्ट फॉर लूप न करायची असली तर काय लिहितो आपण? सोपा आहे एकदम. फॉर x इन रेंज 1,6 प्रिंट x. हे जर मला करायचं असलं फॉर लूपचा वापरून तर कसं वापरणार? फॉर x इन रेंज काय लिहिणार मी? 1,6 प्रिंट x. प्रिंट x असंच करतो ना आपण याच्यामध्ये. 1 by 1 व्हॅल्यू प्रिंट होत जाईल. 6 म्हणजे 6 - 1 एंड -1. 5 पर्यंत चालेल लूप आहे. क्लिअर? व्हाईल लूप कंडिशन चेक करतो. इथं कंडिशन बनवतो आपण, त्यानुसार याचं काम करतो व्हाईल लूप. मग नेक्स्ट एक्झाम्पल्स आहे त्याचे. आता ब्रेक स्टेटमेंट काय ॲक्च्युली हे बघू आपण. ब्रेक असतो ना. ब्रेक म्हणजे काय? एखादा लूप आहे, ते लूप कंटिन्यू काम करत आहे, तेव्हा एखादी अशी कंडिशन क्रिएट करणं सो दॅट ते लूप काय झालं पाहिजे? ब्रेक झालं पाहिजे. म्हणजे कंडिशन ब्रेक झाली पाहिजे तिथेच, तेव्हा आपण ब्रेक स्टेटमेंट वापरतो. इथे बघू शकता तुम्ही, इथे काय दिलेलं आहे? आय इन रेंज किती प्रिंट होईल सांगा? 1 2 3 4 5. ह्या व्हॅल्यू झाल्या रेंजच्या. करेक्ट? दीज आर द व्हॅल्यू ऑफ रेंज 1 2 3 4 5. कारण की 6 - 1 म्हणजे 5. 6 - 1 म्हणजे 5. कंडिशन काय लिहिली इथे बघा मी? इफ x एक्झॅक्टली इक्वल्स टू 3, सॉरी आय इज एक्झॅक्टली इक्वल्स टू 3. जर आयची व्हॅल्यू, सर्वात पहिल्यांदा मला सांगा, हे जे लूप आहे इथे मी लिहिलेलं, या लूपला चान्स कधी मिळेल एक्झिक्यूट होण्याचा? चान्स तेव्हाच मिळेल जेव्हा आयची व्हॅल्यू 3 राहील. अदरवाईज या लूपला चान्स मिळेल का? नाही मिळेल. तर पहिली व्हॅल्यू किती आहे आयची? 1 आहे ना.
पहिली व्हॅल्यू किती आहे आयची, इथं चेक होईल. 1 इज एक्झॅक्टली इक्वल टू 3, कंडिशन मीट होत आहे का, नाही होत आहे ना. हे लूप एक्झिक्यूट होईल का, नाही होणार. खाली कोणतं स्टेटमेंट आहे, प्रिंट आहे. किती प्रिंट होईल, 1 प्रिंट होईल ना. इज इट क्लिअर. सेकंड व्हॅल्यू 2 व्हॅल्यू इज एक्झॅक्टली इक्वल्स टू 3 आहे का, नाही आहे. इफला चान्स मिळेल का एक्झिक्यूट करण्याचा, नाही मिळणार. प्रिंट आय, दॅट इज 2 विल बी प्रिंटेड. थर्ड व्हॅल्यू 3 आहे. 3 इज एक्झॅक्टली इक्वल्स टू 3, यस ऑर नो. यस, चान्स मिळेल. चान्स मिळाला, कंडिशन ट्रू झाली. आतमध्ये काय लिहिलं आहे, ब्रेक. ब्रेक म्हणजे पूर्ण लूपच्या बाहेर येऊन जाईल. आला बाहेर. प्रिंट होईल का, नाही होणार प्रिंट. झालं. किती व्हॅल्यू प्रिंट झाल्या, 2. बाकीच्या याचा तर हेच नाही, प्रश्नच नाही. कारण की काय झालं, इथे ब्रेक झालेला आहे, म्हणजे लूपच्या बाहेर आलेलो आहे आपण. झालं, आता संपलं. 1 2, कारण की इफ एक्झिक्यूट झालं. पण माझी रिक्वायरमेंट काय माहीत आहे का, माझी रिक्वायरमेंट ही आहे की 3 प्रिंट व्हायला नको, बाकीचे सर्व नंबर प्रिंट व्हायला पाहिजे. काय म्हटलं मी, माझी कंडिशन काय आहे. ठीक आहे, 3 जर असं असेल, माझी प्रोग्रॅमिंगची रिक्वायरमेंट अशी आहे की 3 नाही व्हायला पाहिजे प्रिंट, पण बाकीचा नंबर बाकी आहे ना, 4 आणि 5 बाकी आहे ना. तुम्ही काय करा, इथे कंटिन्यू लिहा. काय लिहा, कंटिन्यू. माहीत आहे, इट इज अ कीवर्ड, कंटिन्यू. इथे जर तुम्ही कंटिन्यू लिहिलं तर कंटिन्यू काय करतो, पूर्ण कर्सर इथं वापस घेऊन आणतो. तो बाहेर नाही जाऊ देतो लूपच्या. कळलं का. तो पुन्हा कर्सर फॉरला सोपवून देतो. ठीक आहे, याला प्रिंट नको करू तू, कंट्रोल ओव्हर तुझ्याकडे. पुन्हा चेक होईल 4 5, नाही आहे ना, ते प्रिंट होईल. म्हणजे याचा आन्सर काय येईल, ब्रेकमध्ये 1 2 येईल आणि कंटिन्यूमध्ये किती येईल माहीत आहे, 1 2 4 5. इज इट क्लिअर टू एव्हरीवन. इथे बघू शकता तुम्ही आता कंटिन्यू स्टेटमेंट. हा ब्रेक कळलं सर्वांना. ब्रेक आपण असा यूज नाही करू शकत मधात, इफ सोबतच यूज करावा लागतो. तो कंडिशन सोबतच यूज करतो आपण ब्रेक. ब्रेकचा मुळात उद्देश काय, चेक द कंडिशन. चेक झाल्यानंतर डिसिजन घेण्याचं काम ब्रेककडे आहे. बाहेर यायचं आहे लूपच्या की नाही यायचं आहे. कंटिन्यू स्टेटमेंट, कंटिन्यू स्किप द करंट इटरेशन अँड कंटिन्यू विथ द नेक्स्ट वन. काय म्हटलं मी तुम्हाला, स्किप द करंट इटरेशन आणि कंटिन्यू विथ द नेक्स्ट इटरेशन. आता इथे बघा काय दिलेलं आहे, पुन्हा रिपीट करतोय मी वन्स अगेन. 1 2 3 4 आणि 5. करेक्ट. काय होईल इथं सांगा मग मला. आयची पहिली व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. इफ स्टेटमेंटला कधी चान्स मिळेल एक्झिक्यूट होण्याचा, मिळेल का चान्स. सध्या चान्स आहे का याला, काहीच चान्स, नो चान्स. एक्झिक्यूट होणार नाही, सरळ 1 प्रिंट होईल. झाला प्रिंट 1. नेक्स्ट व्हॅल्यू कोणती आहे, नेक्स्ट व्हॅल्यू 2 इज अ नेक्स्ट व्हॅल्यू. इज इट, 2 इज अ नेक्स्ट व्हॅल्यू. याला चान्स मिळेल का, नाही मिळणार. मिळाला चान्स नाही, कारण की कंडिशनच मॅच नाही होत आहे, तर चान्सच नाही. म्हणजे 1 इज नॉट इक्वल्स 2 इज नॉट इक्वल्स टू 3, नो चान्स. काय प्रिंट होईल, 2 प्रिंट होईल. आता 3ची नंबर आला 3. कळला. 3 इज एक्झॅक्टली इक्वल्स टू 3 आहे का, आयच्या ठिकाणी 3 आला ना. यस ऑर नो. चान्स मिळेल ना, मिळाला चान्स. कंटिन्यू कर म्हणाला हा. इथे वापस कर्सर खाली गेलेलं नाही. कळलं का. कर्सर काय झालं, पुन्हा वापस करण्यात आलं, पुन्हा कर्सर वापस गेलं. प्रिंट होईल का, तो स्किप होईल. ती व्हॅल्यू झाली स्किप, व्हॅल्यू स्किप झाली, नो व्हॅल्यू विल बी प्रिंटेड. नेक्स्ट व्हॅल्यू कोणती आहे मग, 4 आहे. नेक्स्ट व्हॅल्यू कोणती आहे, 4 आहे. चान्स मिळेल का याला एक्झिक्यूट होण्याचा, नाही मिळणार. 4 विल बी प्रिंटेड. कळलं. देन 5, कर्सर कुठे आलं, 5 वर आलं. 5 चान्स मिळेल का याला, नाही मिळणार ना, नाही. 5 विल बी प्रिंटेड. दिस इज द डिफरन्स बिटवीन ब्रेक अँड कंटिन्यू. ब्रेक विल डिस्कंटिन्यू फॉर ऑनवर्ड आणि कंटिन्यू काय करेल, स्किप द करंट इटरेशन. जे कंडिशन मॅच नाही होत आहे तेवढी कंडिशन फक्त स्किप करून टाकेल, बाकीच्या सर्व कंडिशन्स तो काय करेल, एक्झिक्यूट करेल. दॅट इज अ डिफरन्स बिटवीन ब्रेक अँड कंटिन्यू. आय होप इट इज क्लिअर टू एव्हरीवन. कळलं का ब्रेक अँड कंटिन्यू. ओके, त्यातला नेक्स्ट पार्ट बघा आता. हां, एल्स ब्लॉक पण येतो याच्यामध्ये. एल्स ब्लॉक म्हणजे आतापर्यंत तुम्ही वापरलं होतं इफ एल्स वापरलं होतं. काय काय वापरलं होतं, इफ एल्स शिकले होते ना तुम्ही. अजून एल्स ब्लॉक फॉर एल्स पण यूज होतो. फॉर एल्स काय म्हटलं मी,
सांगतो मी. फॉर एल्स याचा मिनिंग काय होतं, जर ह्या कंडिशन्स पूर्ण एक्झिक्यूट होत असेल तर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. जर ह्या कंडिशन कुठंतरी ब्रेक झाल्या तर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. कळलं का? म्हणजे फॉरनं जर काम केलं व्यवस्थित तर एल्स एक्झिक्यूट होईल, फॉरनं जर काम नाही केलं तर एल्स एक्झिक्यूट होणार नाही. कळलं काय म्हटलं मी? इफ फॉरनी पूर्ण इटरेशन्स दिले, प्रॉपरली वर्क केलं तर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आले, नाही झालं ते कंप्लीट, तेव्हा एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. मिनिंग क्लिअर? याचे एक्झाम्पल्स बघू. पहिली इथं वाचून घेतो मी. पायथॉन अलो एल्स ब्लॉक विथ फॉर अँड व्हाईल लूप सोबत हा अलाउ करतो. कोणाकोणासोबत? दोघांसोबत. वेन इज एल्स एक्झिक्युटेड? द एल्स ब्लॉक इज एक्झिक्युटेड ओनली इफ द लूप कम्प्लीट्स नॉर्मली. फॉर लूप जर नॉर्मली कंप्लीट झालं तर कोणाला चान्स मिळेल? विदाउट एन्काउंटरिंग अ ब्रेक. तर त्याच्यात जर फॉर ब्लॉकमध्ये जर ब्रेक आला तर एल्स एक्झिक्यूट होणार नाही. काय म्हटलं मी? फॉरमध्ये जर ब्रेक आला म्हणजे मधात थांबलं फॉर ब्लॉक तर एल्स एक्झिक्यूट होणार नाही. पण जर फॉर ब्लॉकनी पूर्ण इटरेशन्स कंप्लीट केले, फॉर ब्लॉक पूर्णपणे एक्झिक्यूट झाला, त्यानंतर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. कळलं? म्हणजे फॉरनं चांगलं काम केलं तर त्याला ॲप्रिशिएशन मिळेल एल्सचं. जर फॉरनं चांगलं काम केलं नाही, तो थांबला, तर एल्स होणार नाही. कळलं? फ्री आहे एकमेकांवर आहे. फॉरनं जर कंप्लीट काम केलं तर एल्स एक्झिक्यूट होईल, फॉरनं कंप्लीट काम नाही केलं तर एल्स एक्झिक्यूट होणार नाही. व्हाईलला तीच कंडिशन आहे. व्हाईलनं जर पूर्ण काम व्यवस्थित केलं एक्झिक्यूट होईल, नाही केलं तर नाही होणार. ब्रेक आला, समजा मधात ब्रेक आला तर नाही होणार. हे त्याचं मिनिंग आहे. चला आता बघूयाचं एक्झाम्पल. बघा इथे सांगा मला, ह्या एक्झाम्पलमध्ये बघा, फॉर आपलं काम व्यवस्थित करून राहिला की नाही करून राहिला? येस ऑर नो? हां. काय आहे? फॉर लूप विथ एल्स नो ब्रेक. ब्रेक आहे का याच्यामध्ये कुठे? म्हणून काय प्रिंट विन फायनली? लूप कम्प्लिटेड विदाउट ब्रेक. इज इट क्लिअर? लूप कम्प्लिटेड विदाउट ब्रेक. तर इथे बघा नेक्स्ट कंडिशनमध्ये बघा तुम्ही, इथे बघा, इथे काय झालं? ब्रेक आला ना. काय आला? इथे ब्रेक आला. इथे ब्रेक आल्यामुळे याला चान्स नाही मिळणार. मिळेल का चान्स? समजून जायचं. प्रोग्रामिंगचं क्वेश्चन आला समजा, कुठं ब्रेक दिसला, विचारलं या एल्समधलं काय होईल? काहीच नाही होणार. या एल्समध्ये काही लॉजिक लिहा तुम्ही या ब्लॉकमध्ये. अजून याच्यामध्ये तुम्ही लॉजिक लिहू शकता ना, इफ फर्दर कंडिशन चेक करू शकता ना. येस ऑर नो? चान्सच याला मिळणार नाही. ब्रेक आला आहे ना इथे. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? याला म्हणतात फॉर एल्स स्टेटमेंट. फॉर एल्स स्टेटमेंट. इफ देर इज अ ब्रेक, देर इज अ नो चान्स टू द एल्स ब्लॉक. इफ देर इज अ नो ब्रेक, डेफिनेटली द चान्स विल बी ॲप्रिशिएशन टू द एल्स. एल्स एक्झिक्यूट होईल. हे त्याच्या मागचं लॉजिक होतं. नेक्स्ट बघा, व्हाईल लूप बघू आपण आता. व्हाईल लूप विथ एल्स. ठीक आहे, नॉर्मल एक्झिक्युशन आहे ना हे. आताच तर सांगितलं होतं टू प्रिंट द फर्स्ट नंबर्स 1 2 3 4 प्रिंट होईल ना याच्यामध्ये. नॉर्मली होत आहे ना हे. व्हाईल लूप कम्प्लिटेड नॉर्मली. ओके, लॉजिक काय याचं? एक्सची व्हॅल्यू 1 आहे. 1 इज लेस दॅन 5 आहे का? आहे. मग काय प्रिंट कर? इथे लिहितो डायरेक्ट 1 प्रिंट कर. पुन्हा वाढव एक्सची व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू किती झाली? किती झाली? 2 झाली. 2 इज लेस दॅन 5 आहे का? आहे. प्रिंट कर 2ला. नंतर पुन्हा एक्सची व्हॅल्यू वाढवायची. 3 झाली. 3 इज लेस दॅन 5 आहे का? आहे. प्रिंट कर 3. नंतर 3 + 1 4. 4 इज लेस दॅन 5 आहे का? आहे. प्रिंट कर 4. कळलं का? नंतर 5. 4 + 1 5. 5 इज लेस दॅन 5 आहे का? नाही. लूप कंप्लीट. एल्सला चान्स भेटला. व्यवस्थित कंप्लीट झालं लूप. एल्सला चान्स मिळाला. ब्रेक झाला का? इथे ब्रेक नाही झाला ना. कंडिशन कंप्लीट झाली इथली, ब्रेक नाही झाला. एल्सला चान्स मिळाला. पण आता बघा याच्यामध्येच बघा तुम्ही आता काय होईल नेक्स्ट. याच्यात जर ब्रेक गेला, हा ब्रेक आहे ना, ब्रेक हा मोठा डेंजरस आहे. ठीक आहे, हा काय करतो? याला चान्सच नाही देत. लक्षात आलं का? याच्यावरून कन्क्लुजन काय आलं सांगा? व्हॉट इज अ कन्क्लुजन? ब्रेक विल नेवर गिव्ह द चान्स टू द एल्स ब्लॉक.
ब्रेक विल नेवर गिव द चान्स टू द एल्स ब्लॉक. एल्स ब्लॉकला ब्रेक चान्स नाही देत, एक्झिक्यूट होण्याचा चान्स नाही देत, म्हणून ब्रेक होऊन जाते काम, बिघडते काम. इथे काय होईल लॉजिक सांगा, इथे व्हॉट इज द लॉजिक. याला कधी चान्स मिळेल, याला when this block get the chance when x is equals to 3, when x is equals to 3, then this block will get the chance, otherwise no chance. काही नाही आता आउटपुट मग 1 आणि 2 चे येईल ना, फक्त सांगायचं काम नाही. इज इट क्लिअर टू एव्हरीवन. So we have covered statements, if statement, if else statement, if else statement, for loop, range, फॉरवर्ड डायरेक्शन, बॅकवर्ड डायरेक्शन, नंतर व्हाईल, नंतर काय शिकलो आपण, फॉर एल्स, व्हाईल एल्स, एवढं आपण कव्हर केलं आज. ठीक आहे. आता बघा, टू प्रिंट द नंबर फ्रॉम 1 to 10 कसे प्रिंट करायचे प्रोग्राम्स आहेत. फर्स्ट प्रोग्राम, टू डिस्प्ले सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स युजिंग द व्हाईल. इज इट क्लिअर. ओके ओके, यू कॅन एक्झिक्यूट, ट्राय ऑन एक्झिक्यूट आणि ट्राय टू अंडरस्टँड. नाही समजलं तर विचारा मला.